लक्ष्मीच्या पावलांनी च्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय दाखवणार आहेत ते आपण इकडेच पाहणार आहोत। तर इकडे ॲडव्होकेट विमल हे मात्र गाणं गुणगुणत असतात। ते जसे गाणे गुणगुणत असतात तिकडे अचानकच अद्वैत येतो। विमल त्यांना पाहून प्रचंड आनंदी होतात। तर त्यासोबतच ते त्यांना विचारतात, आज काय खास कारण आहे जे तुम्ही आज इकडे आलात म्हणून। त्यासोबतच अद्वैत हा मात्र विमलला सांगतो की आहो तसंच काहीतरी कारण आहे। आज मी तुमच्यासाठी एक गुड न्यूज सांगणार आहे, ते मला ते तुम्हाला सांगायची आहे आणि त्यासोबतच तुमचं त्याच्यावर काय मत आहे ते सुद्धा मला ऐकून घ्यायचं आहे। त्यासोबतच विमल म्हणतात, आहो बरोबरच, माझं मत तर लागणारच ना, माझा धंदा आहे तो, म्हणजे मला करावंच लागणार ना, माझं काम आहे ते। त्यासोबतच ते हसतात आणि मात्र त्यांना विचारतात की अद्वैत सर सांगा, पटापटा सांगा मला नेमकं काय कारण आहे तुम्ही इथे आलात। तर ते सांगतो की आधी माझं खरेसोबत खूप भांडण व्हायचं आणि आता पण होतं, पण मात्र आमचं भांडण होतं, मग आर्ग्युमेंट होतात, मग लिटरली वादावादी होती। पण त्यानंतर ते सांगतो पण खरेशिवाय माझं जगणं हे मात्र खूप अपूर्णसं झालं आहे। ती मला हल्ली माझ्यासोबत हवीशी वाटते, तिचं माझ्यासोबत मला असणंसं वाटतं। त्यासोबतच ॲडव्होकेट मात्र म्हणतात की आहो सर तुम्ही मेन मुद्द्यावर या, नेमकं ही अशी गोल 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 दिशा का ओढवताय म्हणून। त्यासोबतच अद्वैत हा मात्र म्हणतो की सर तुम्ही शांत बसा आणि माझं एकदा ऐकून तरी घ्या। त्यासोबतच अद्वैत हा मात्र त्यांना सांगू लागतो की आहो मी तुम्हाला जे काय आहे ते सांगतोच आहे, मी नेमकं तुम्हाला गुड न्यूजच सांगतो आहे। तर लगेचच विमल हे म्हणतात की आहो मला लवकर सांगा की नेमकी कुठली आणि काही ते गुड न्यूज आहे ते मला पण ऐकायची आहे। त्यासोबतच अद्वैत म्हणतात की सर तुम्ही 2 मिनटं माझं ऐकून घ्या, खरंच गुड न्यूज आहे ते। मग लगेचच अद्वैत सांगतो की आधी मला नकोशी वाटायची, पण आता मला ती हवीशी वाटते। त्यासोबतच आधी जरी ती माझ्याशी बोलायला तरी आली तरी मला आधी तिचा तिरस्कार वाटायचा, पण आजकाल ती माझ्याशी बोलली नाही तरी मला खूप त्रास होतो। दुसरीकडे आधी ती माझ्या रूममध्ये जरी आली तरी मला तिला कधी ती बाहेर जाते असं वाटायचं, पण आता जर ती रूममध्येच नसली तर मला एकट्याला रूममध्ये राहावं असं वाटत नाही। इकडे ती माझ्याशी एक शब्द तरी नाही बोलली तरी मला माझा पूर्ण दिवस हा अपूर्ण सारखा वाटतो। इकडे तिच्याशिवाय मला माझं जगणंच कधीतरी असं अर्धवट वाटतं। मला असं वाटतं जर ती माझ्याशी बोललीच नाही तर माझं काय होणारच नाही, किंवा ती न बोलल्याशिवाय मी राहूच शकत नाही। ह्या सगळ्या गोष्टीचा नेमका काय अर्थ आहे मला हेच कळत नाही आहे। तर इकडे ॲडव्होकेट विमल हे मात्र स्वतःच्याच मनामध्ये विचारत असतात की या सगळ्या गोष्टीचा एकच अर्थ आहे, तो म्हणजे प्रेम। या 2 शब्दांचा अर्थ तुम्हाला कळाला की तुम्हाला सगळ्या गोष्टींचे अर्थ हे मात्र कळतील। त्यासोबतच अद्वैत हा मात्र त्यांना म्हणतो की आहो काय झालं तुम्हाला, असं काय बघताय सर। तर लगेचच ॲडव्होकेट विमल हे मात्र म्हणतात की सर कॉंग्रॅच्युलेशन्स, नेमकं मात्र तुम्हाला तुमचा प्रॉब्लेम किंवा तुमचं काय सोल्युशन आहे ते कळालं आहे ना, तर हे सगळं नॉर्मल आहे। तर अद्वैत हा मात्र म्हणतो की नॉर्मल आहे ना हे सगळं, मग ठीक आहे सर, काही हरकत नाही आहे, जर नॉर्मल असेल तर मग काही प्रॉब्लेमच नाही ना ह्याच्यामध्ये। तर ॲडव्होकेट विमल हे मात्र त्यांना सांगत असतात। इतक्यात अद्वैत म्हणतो की राहू द्या सर, आता मी जातो म्हणून। त्यासोबतच ते म्हणतात की ह्यांच्याकडे सगळं नॉर्मल आहे पण आमच्याकडे तर मात्र सगळं अबनॉर्मल आहे, असं म्हणतात ते परत गाणं गुणगुणायला लागतात। इकडे दुसरीकडे रजनी ही हॉलमध्ये येते, काहीतरी लिव्हिंग एरियामध्ये ठेवत असते। तिकडं अनामिका मात्र रजनीला बघून काम करायचं नाटक करते। तिला मात्र खरंच खूप कंटाळा आलेला असतो की ती काम करत असते। रजनी ही तिच्याजवळ येते, ती वाकडे तोकडे तोंड करत असते, म्हणून रजनी ही अनामिकाला विचारते की अनामिका नेमकं बाळा काय झालं तुला, असं का चेहरा झाला आहे तुझा। तर अनामिका ही मात्र म्हणते काही नाही आई, हे तर रोजचंच आहे, मला सवय झाली आता। तर रजनी मात्र विचारते की बाळा मला सांग ना मग काय झालं आहे नेमकं, मी तुझी मदत करते, किंवा काय त्रास आहे किंवा काय मनात असेल तर ते मला सांग। तर लगेचच अनामिका म्हणते आई हल्ली सोहम हा दिवस रात्रभर बाहेर असतो, रात्रभर घरी येत नाही, त्यात हा रात्रीचा दारू पिऊन येतो, त्या गोष्टीची तर मात्र मला सवय झालेलीच आहे, पण मात्र शुद्धीत नसतो,
घरी कोणाचं काय चाललं आहे, कोणी किती काळजीत आहे, कोणाला त्याच्याबद्दल काय वाटतं, या सगळ्या गोष्टीचा त्याला फरकच पडत नाही. हा असा कसा झाला आहे, मला तर मात्र काय कळतच नाही आहे की काय चाललं आहे म्हणून. त्यासोबतच अनामिका ही मात्र खूप टेन्शनमध्ये असते. तिथे आबा आलेले असतात. आबा मात्र अनामिकाचं आणि रजनीचं हे सगळं बोलणं ऐकत असतात. आबांना पण काळजी वाटत असते की नेमकं आता हे सगळं काय चाललं आहे ते. त्यासोबतच आबा हे पटकनच जाऊन तिकडे लिव्हिंग एरियामध्ये हॉलमध्ये गेल्यावर सोफामध्ये बसतात, पेपर वाचत असतात. रजनी ही आबांना बघते आणि आबांकडे जाऊन बसते. आबांना म्हणते की आबा, मला तुमच्याशी काहीतरी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. तर आबा म्हणतात की हो बोल रजनी, काय झालं ते. त्यासोबतच आबांना रजनी ही सांगते की तुम्ही ऐकताय ना, अनामिकाची अवस्था ही कशी झाली आहे. सोहम हा सुधारायचं नावच घेत नाही आहे की नेमकं ह्याला काय झालं आहे हे कळतच नाही आहे मला तर. त्यासोबतच आबा हे मात्र रजनीला म्हणतात की हो बाळा, मी समजू शकतो, पण त्यामध्ये त्या बिचारीचा पण काय दोष आहे, तिने पण मात्र काय केलं आहे ते. त्यासोबतच रजनी ही मात्र म्हणते, पण आबा मला एक गोष्टीची खालमेल वाटते आहे, मला एक गोष्टीची काळजी वाटते आहे की नेमकं काय चाललं आहे ते मी कसं सांगू तुम्हाला, हे मात्र मला कळतच नाही आहे. तर लगेचच आबा म्हणतात की सांग मला, काय नेमकं तुझ्या मनामध्ये काय खुपतं आहे, किंवा तुला कुठल्या गोष्टीचा त्रास होतो आहे, किंवा कुठली गोष्ट आहे जी तुला करमेनाशी होती आहे, ती मात्र मला गोष्ट सांग. त्यासोबतच रजनी ही मात्र आबांना सांगते की आबा, आपल्या घरावरचं जे आहे संकट आहे किंवा जो शाप आहे तोच तर हा नसेल ना, त्या शापामुळेच तर ह्या सगळ्या गोष्टी होत नसतील ना. कुणाचाही संसार हा टिकणार नाही, या गोष्टीचा शाप हा आपल्याला घराला मिळाला आहे, या गोष्टीची मला पण भीती वाटते. तर आबा मात्र हे टेन्शनमध्ये येतात आणि मात्र विचार करू लागतात की हे असं कसं असू शकतं, हे नाही होऊ शकत, माझ्या ह्या परिवाराला असा शाप हा भोगता येणार नाही. तर इकडे दुसरीकडे कलेचे बाबा आणि आई हे दोघेही एकमेकांशी बोलत बसलेले असतात. संगीता ही मात्र म्हणते की आपली पोरगी ही तिच्या संसारामध्ये इतकी रमली आहे किंवा इतकी ती गुंतून गेली आहे की तिचे वाढदिवसाला तिने साधं तिच्या आईबाबांना साधा एक कॉल पण नाही केला म्हणून. तर लगेचच ती म्हणते तिचा वाढदिवस हा अद्वैतरावाने किती जोरात मोठ्याने बनवला, त्यासोबतच त्यांनी किती छान असा केक पण बनवून गेले होते तिच्यासाठी, या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्याच आहेत की. त्यासोबतच बाबा हे मात्र तिला समजवतात की आता ती तिच्या संसारामध्ये रमली आहे म्हणून. तर लगेचच संगीता म्हणते की मीच कलेला कॉल लावून बघते, तिला विचारते की नेमकं काय आणि कशी वाटतंय ते, आणि तिला विचारते की काय झाली, काय काय गंमत झाली. लगेचच कॉल लावायला जाते तर तिकडे त्याच्या रूममध्ये सरोज मॅडम हे आलेले असतात. कुठली तरी फाईल ठेवायला येतात. ते खरेला बघतात, कला ही मात्र बेडवरती झोपलेली असते. सरोज मॅडम हे काही आवाज न करता तिथून जात असतात. त्यांना फोन वाजल्याचा आवाज येतो, तर ते तिचा फोन घेतात आणि लगेचच तिचा फोन घेऊन हे बाजूला येतात, तिचा फोन उचलतात. तर संगीता ही फोन उचलते आणि म्हणते, खरे बाळा मी बोलती आहे. तर लगेचच सरोज मॅडम हे म्हणतात की मी सरोज बोलती आहे. तर लगेचच संगीता ही मात्र विचारते की आमची कली कुठे आहे म्हणून. तर लगेचच सरोज मॅडम हे म्हणतात ती झोपली आहे, तिची तब्येत जरा बरी नाही आहे, तिला थोडासा कणकण आली आहे आणि तिला थोडा त्रास होतो आहे. तर लगेचच संगीता ही मात्र म्हणते काय झालं तिला. तर लगेचच असं तिचे बाबा हे मात्र तिला म्हणतात की ठेव फोन, नंतर बोलू. तर लगेचच सरोज मॅडम हे तिच्या खोलीत फोन ठेवतात आणि निघून जातात. लगेचच इथे संगीता ही कलेच्या बाबाला ओरडते, तिला विचारते तुम्ही असं का केलं म्हणून, मला बोलायचं होतं तिच्याशी आणि तिची तब्येत बरी नाही आहे, मला काळजी वाटते तिची. तर लगेचच तिचे बाबा हे तिला समजवतात की अगं अशी काय करतेस तू, तिची काळजी वाटते आणि त्यासोबतच तिकडे तिची काळजी घेणारे लोक आहेत. त्यासोबतच सरोज मॅडमनी फोन करून सांगितलं ना तुला की मात्र तिला बरं नाही आहे, ते सांगितले की तिला जसं जाग येईल किंवा बरं वाटेल तर मी सांगते तुला कॉल करायला, एवढं समजं ते बोलले. पण मात्र आपण कशाला त्यांना उगाच त्रास द्यायचा. त्यासोबतच ते बोलतात की तिला बरं वाटलं तर आपण स्वतःहून तिला कॉल करूया ना. त्यासोबतच तिची काळजी घ्यायला एवढे सगळे लोक आहेत तिचे,
तिथे तिची सासू आहे जी तिची आईप्रमाणे काळजी घेते. ते तुला माहिती नाही का गौरीच्या वेळेला त्यांनी कशी काळजी घेतली होती तिची. तर दुसरीकडे इकडे सगळेजण हे हॉलमध्ये जमलेले असतात आणि मात्र तिकडे दुसरीकडे बाबा हे मात्र आईला म्हणजेच कलेच्या आईला समजवत असतात आणि तिकडे त्यांचं समाधान होतं. तर दुसरीकडे हे सगळेजण हे चांदेकर घरामध्ये सगळेजण हॉलमध्ये जमलेले असतात. जेवणाची वगैरे तयारी चालू असते त्यांची. तर तितक्यातच बाहेरून जोगवीनबाई येते आणि जोगवा द्या म्हणून असं जोरजोरात ओरडत असते. जोगवीनबाई हे जोगवा द्या म्हणून बोलत असते. तर लगेचच तिकडे बाहेर ती घराबाहेर आलेली असते. घरातले सगळेच हे मात्र बाहेर येतात, जोगवा घेऊन येतात. तर लगेचच सगळेजण हे तिच्या पाया पडतात. तिच्या पाया पडून झाल्यास तिच्या ओठीमध्ये हा जोगवा आहे तो ठेवतात. त्या लगेचच ती जोगवीनबाई ही सगळ्यांनाच आशीर्वाद देते. तिच्या त्या ताटीमध्ये जोगवा टाकते आणि लगेचच ती सगळ्यांना आशीर्वाद देत म्हणते की सगळ्यांचं भलं होईल म्हणून. लगेचच ती कुठलाही विचार न करता ती थोडीशी घराकडे बघते. तिला थोडासा संशय येतो म्हणून ती लगेचच घराच्या दिशेने जाते. ती घराच्या दिशेने गेलीच की तिला थोडंसं विचित्र वाटतं. ती पूर्ण घराला ही पाहतच असते. ती घराला पाहते आणि मात्र तिला असं वाटतं की काहीतरी नेमका कोप होणार आहे म्हणून. आबा हे मात्र तिला विचारतात की काय झालं आई म्हणून. तितक्यातच ती त्याला थांब म्हणून असं खूप जोरात ओरडते. ते ऐकल्यास आबा घाबरतात आणि मात्र ती पूर्ण घराला मात्र पाहत असते की आता ह्यांच्या घरावरती नेमकं असं कोणतं संकट येणार आहे ते. त्यासोबतच ती डोळे बंद करते. तिला दिसतं की नेमकं या घरावरती आता कुठलं संकट येणार आहे ते. तर लगेचच ते घर मात्र आता कसं अजिबातच संकटाने भरून जाणार आहे ते. सगळेजण मात्र तिला पाहतच असतात की नेमकं आता काय होणार आहे ते. सरोज मात्र टेन्शनमध्ये येते आणि इकडे ही मात्र सगळ्यांना सांगत असते की आता या घरावरती खूप मोठं संकट येणार आहे आणि ते संकटांना आता तुम्हा सगळ्यांनाच सामोरं जायचं आहे. सगळ्यांना सांगतच असते. इतक्यात आबा हे मात्र तिला विचारतात की आई नेमकं काय झालं तू सांग तरी आम्हाला. आईला काहीतरी टेन्शनचं आहे का म्हणजे आम्ही सगळे त्याची तयारी करू. तर लगेचच ती सगळ्यांना सांगत असते. सगळे मात्र तिच्या बोलण्याकडे नीट लक्ष देऊन ऐकतच असतात. ते आबांना सांगते की इकडं घरचं जे धने आहे ते मात्र कुठल्या तरी दुसऱ्यांच्या ह्याच्यावरती जाणार आहे. ती मात्र सरोज मात्र विचारते नेमकं काय आहे ते आम्हाला प्लीज तुम्ही एकदम क्लिअरली सांगा. तर इकडे ती मात्र सगळ्यांना सांगते की या घरावरती खूप मोठं असं संकट येणार आहे. तुमच्या भूतकाळात झालेला पाप किंवा भूतकाळात दिलेला शाप हा अजूनपर्यंत इथं लागणार आहे आणि त्या शापापासून ह्या घरातल्या प्रत्येक पिढीला जावं लागणार आहे आणि त्यासोबतच ह्या आत्ताची पिढी ही सुरुवात आहे. तुम्हालाच त्याची काळजी घ्यायची आहे. त्यासोबतच अनामिका मात्र ही घाबरून जाते आणि मात्र त्यांच्याकडे ते काय बोलतात ते लक्ष देते. तर इकडे ही जोगवीनबाई ती आबांना सांगते की आता तुलाच सगळं करायचं आहे ते म्हणून. तर लगेचच आबा म्हणतात की माई प्लीज आम्हाला सांग म्हणून मी विनंती करतो. नेमकं ह्याच्यावरती काय उपयोग निघणार आहे किंवा ह्याच्यावरती काय असं उपाय निघणार आहे ते तू आम्हाला सांग. मी सगळं करतो. त्यासोबतच ते म्हणते की मी तुला सांगते पण ह्यांच्या सगळ्यांना जे आहेत ह्यांच्या सर्वांना तू घरामध्ये पाठव तेव्हाच मी तुला सांगू शकते. तर लगेचच आबा हे सगळ्यांना म्हणतात की तुम्ही समजेजण हे घरामध्ये जा. मी ह्यांच्याशी बोलतो आणि मग येतो. तर मात्र सगळ्यांना ती पाया पडायला सांगते आणि घरामध्ये जायला सांगते. सगळेजण हे आबा मात्र टेन्शनमध्ये असतात की मात्र आता काय होणार आहे आणि हे आपल्याला काय सांगणार आहे आणि त्यांना तिची प्रचंड भीती वाटायला लागते की आता नेमकं हे काय घडणार आहे. तर ती जोगवीनबाई मात्र सांगते की आता हे याच्या पुढचं जे संकट आहे त्याच्या पुढे तुलाच सामोरी जायचं आहे. पण मात्र या घरावरती लक्ष्मींची पावलं आहे जी उमटलेली आहेत. तिला मात्र तू जाऊ देऊ नकोस. सगळेजण मात्र हे सगळं ऐकतच असतात. त्यांना फार भीती वाटत असते
टेन्शनमध्ये असतात. सगळेजण एक एक करून हे जोगवीनबाईच्या पाया पडतात. पाया पडता क्षणी हे सगळेजण घरामध्ये निघून जातात. घरामध्ये जसे ते निघून जातात तर दुसरीकडे लगेचच घरामध्ये आल्या आल्या अनामिका ही मात्र आईंना तिच्या म्हणते की आई, किती विचित्र होती ती बाई, फार डेंजरस होती. तर लगेचच अनामिकाला रजनी मॅडम म्हणते की ती जोगवीनबाई आहे, त्या जे काय म्हणतात ते कधी पण खरं होतं. आणि त्यासोबतच सरोज ही मात्र विचारत असते की नेमकं आता काय होणार आहे. तर इकडे जोगवीनबाई ही मात्र आबांना सांगत असते की या घरावरचं मोठं संकट हे तुमच्या भूतकाळातून येणार आहे. भूतकाळामध्ये केलेल्या चुका ह्या अजूनही सामोरी जायच्यात आणि त्या गोष्टीचं पश्चाताप ते तुला घ्यायचं आहे. त्यासोबतच ती सगळ्यांना सांगते की ह्या घरावरती तुमच्या संकट आलं असणार तरी पण या घरावरती लक्ष्मींचे पावलं आहेत. लक्ष्मी ही मात्र लवकरच रुसते आणि निघून जाते. तुला त्याची काळजी घ्यायची आहे आणि तुला तुझ्या लक्ष्मीला रुसून द्यायचं नाही आहे. तुला तुझ्या लक्ष्मीची काळजी घ्यायची आहे. तिच्यावरती भरभरून तुला प्रेम द्यायचं आहे, म्हणजे ती तुला भरभरून संकटपूर्व होईल. तुला संकटातून, प्रत्येक संकटातून बाहेर काढेल. असं म्हणता म्हणता ती तिच्या टोपलीत असलेलं काही कुंकू, नारळ हे सगळं त्याला देते आणि त्याला सगळं व्रत वगैरे काय असतं ते करायला सांगते. त्यासोबतच आबा म्हणतात की मी जे काय आहे ते सगळं करीन, पण तू मात्र मला मार्ग दाखव आई. असं म्हणत म्हणत आबा हे मात्र जोगवीनबाईच्या पाया पडतात. ते तिच्या पाया पडतात. ती तिला आशीर्वाद देते आणि ती तिच्या डोक्याला हळद लावते. त्यासोबतच आबा हे मात्र काळजीपूर्वक होतात आणि दुसरीकडे ती निघायला जाते. इतक्यातच अद्वैतची गाडी येते. त्या गाडीला हात लावल्या क्षणी तिला काहीतरी जाणवतं. तिला जाणवतं की आता ह्याच्यावरती पण काहीतरी संकट येणार आहे म्हणून. अद्वैत मात्र घाबरतो की मात्र ह्यांना काही झालं नसेल ना, म्हणून लगेचच तो गाडीच्या बाहेर येतो आणि त्यांना विचारतो की तुम्ही ठीक आहात ना, तुम्हाला काही झालं नाही ना म्हणून. तर लगेचच ती जोगवीनबाई त्याला पाहता क्षणी बोलते की तुझ्या बायकोवरती खूप मोठं असं संकट येणार आहे आणि तिची काळजी ही तुलाच घ्यावी लागणार आहे. तिच्या सोबत तुला राहावं लागणार आहे, नाहीतर तुमच्या दोघांच्याही संसारावरती खूप मोठं असं संकट येईल. त्यासोबतच अद्वैत हे ऐकता क्षणी प्रचंड टेन्शनमध्ये येतो. लगेचच त्याला सांगत असते की तुमचं नातं हे फुलासारखं आहे, तर दोघांनाही मिळून हे नातं जपवलं पाहिजे म्हणून. तर इकडे ती अद्वैतला सगळ्या गोष्टी ह्या नीट सांगते आणि लगेचच तिकडून निघून जाते. अद्वैतला सांगते की तू तुझं नातं जप आणि इथून निघून जाते. दुसरीकडे अद्वैत हा मात्र आबांकडेच पाहत असतो आणि आबा हे अद्वैतकडे. अद्वैत विचारात पडतो की नेमकं हे काय सांगून गेले मला. आणि आजचा भाग हा इथेच संपतो.